आणि यामध्ये सगळ्यात माझं एक पहिल्यापासून ठरलेलं की आपली भाषा नाही सोडायची. पण मी रेडिओत जॉब करत होतो आणि कोविडच्या काळात तो माझा जॉब कोविडमध्ये जे ले ऑफ झालं त्यात गेला. हे तुमच्यासारखे बरेच इन्फ्लुएन्सर आहेत की जे कोल्हापूरची भाषा किंवा कोल्हापूरचं रांगडेपण हे काही जरी केलं तरी जपायचा प्रयत्न करतात. ते विचारते मला पोचल्यावर मी घरी पोचल्यावर आणि घरी पोचल्यावर नाही परिपोलाच्या पलीकडे पोचल्यावर फोन कर. म्हणजे कांदा पोहे नाही फवं खायला आपण फवं खायला जायचं भले पोरगीचा नकार मी होते खरं फवंच खाऊन यायचं. फवं खाऊन यायचं खरं त्या आपलं कोल्हापूरचं नाव कमी केलं नाही. बरोबर. मला ती भीती वाटायची की तो माणूस एवढा मोठा आहे त्या माणसाचं एवढं काम आहे. नाही अशोक सराफ हे असे व्यक्तिमत्व आहे की म्हणजे माझ्या करिअरमध्ये 70-80% मी त्यांच्यावरच व्हिडिओ म्हणजे त्यांच्या सिनेमे बघून त्यांच्यावरचे मीम करून करून मी आत्ता इथपर्यंत पोचले. माझं म्हणजे हे आहे हे सगळं करत असतात बहिणींचा सपोर्ट कसा. नमस्कार, कॉफी विथ इन्फ्लुएन्सर याच्या आजच्या भागामध्ये मी स्वागत करतो कोल्हापूरचे सुमित पाटील म्हणजे आपलं पाटलाचं पोर. जे पाटलाचं पोर आपल्या पाक गावातल्या निळू फुल्यांच्या पासनं पाक हॅरी पॉटरच्या उरावर जाऊन बसले. ते कोण आणि ते कसं बसले याची आज आपण परखड आणि रोखठोक मुलाखत घेत आहोत. सुमितजी, तुमचं या आमच्या भागामध्ये स्वागत. खूप छान इंट्रोडक्शन केलं तुम्ही. म्हणजे पहिल्यांदाच माझं असं वेगळं कोणतरी इंट्रोडक्शन केलं. आपण कोल्हापूर या जर का ते वेगळं पाहिजे की पाहिजेच की. तुम्ही म्हणजे जे वेगळे पण आणलं म्हणजे हे कुणाला सुचलेलं नाही. म्हणजे मी जे बघितलं मीम्स बरे करतात, व्यंग करतात. म्हणजे आता पुण्यात सुरू झाले म्हणजे आपण काहीतरी व्हिडिओ केला की त्याचा काहीतरी मीम्स करून व्हिडिओ करायचे. पण तुम्ही तर पाक दादा कोणके, निळू फुले यांनाच घेऊन सोबत म्हणजे जे हयात आहेत त्यांच्यासोबत सुद्धा आणि जे मयत झालेत त्यांच्यासोबत सुद्धा चांगले व्हिडिओ केलेत आणि ते फेमस झालेत आणि ते लोकांना आवडलं. याचा जो प्रवास आहे तो एक कलाकार म्हणून किंवा कोल्हापूरचं एक पाटलाचं पोर म्हणून हे कसं सांगणार. नाही, तुम्ही म्हटला तसं सुरुवात पण माझी मीम्स पासूनच झाली होती. मीम हा जो प्रकार ज्यावेळी आला पहिल्यांदा आपल्या म्हणजे इंडियामध्ये म्हणा किंवा मराठीत ज्यावेळी पहिल्यांदा आला साधारण 2015-16 सालीपासून ते मी करायला सुरू केलं. मग मीम्स म्हणजे काय की फोटो म्हणजे आता व्यंगचित्राची एक आपली परंपरा आपल्या महाराष्ट्राला आधीपासून लाभलेली आहे. तर तेच व्यंगचित्राचाच फक्त डिजिटल स्वरूप म्हणजे मीम. तर ते मी पहिला बनवायचो फोटोज वगैरे. त्याबरोबर मी डबिंगचे वगैरे व्हिडिओ बनवायचो. डबिंगचे म्हणजे कसे की एखादा इंग्लिश सीन घ्यायचा आणि त्याला आपलं कोल्हापुरी तडका त्याला द्यायचा, कोल्हापुरी भाषेत त्याचं डब करायचं. असे पण मी व्हिडिओ आधी केले, ते पण व्हायरल झाले. म्हणजे मी टायटॅनिकचा एक केला होता. टायटॅनिक मध्ये एक डिनरचा सीन आहे. तर त्या डिनरच्या सीनमध्ये तो मिसळबद्दल बोलतोय, आपल्या कोल्हापुरी मिसळबद्दल त्यांची चर्चा सुरू होती. हा मी डब केला होता, तो व्हायरल झाला. त्याच्या आधी मी ट्रॉयचा एक केला होता सगळ्यात पहिल्यांदा. ज्यावेळी मला वाटते ते छोटे छोटे मोबाईल होते, आपली 3GP फाईल असायची व्हिडिओची. तर त्या काय ज्यावेळी व्हायरल पण एवढ्या गोष्टी व्हायच्या नाहीत तेव्हा आम्ही तो केला होता ट्रॉयचा. ते सगळे आम्ही कोल्हापुरी भाषेत मग ते मजेत करायचो. मी एका रेडिओ स्टेशनमध्ये जॉबला होतो तर त्यांच्या इथं बसून मी ते करायचो. ते करता करता मग एक वेळ अशी आली की कोविडचा काळ आला आणि नंतर असं झालं की रील्सचं प्रमाण वाढायला लागलं. रील्स म्हणण्यापेक्षा इंस्टाग्रामचं. मग इंस्टाग्रामचा प्रवास सुरू झाला आणि त्यामध्ये असं झालं, लक्षात आलं माझ्या की हे नुसतं डब करून उपयोग नाही. कारण ते व्हिडिओ व्हायरल व्हायचे पण त्या व्हिडिओच्या मागे कोण आहे, त्या आवाज कुणाचा आहे हे लोकांपर्यंत पोहोचायचं नाही. म्हणजे त्यात आम्ही नाव वगैरे टाकायचो पण नाव वगैरे लोक एवढी काय लक्ष देत नाहीत. मग मी ठरवलं की आपण हे डब करतोय तर मी त्या टायटॅनिकच्या सीन मध्येच गेलो. तर हा एक बेसिक थॉट आला मला. तो कसा आला काय आला काय माहित नाही मला. म्हणजे मी त्याचं शिक्षण पण माझं काही झालं नव्हतं, एडिटिंगचं पण माझं काही शिक्षण झालं नव्हतं. माझा एक मित्र आहे एडिटर आहे, तो त्यानं मला ते बेसिक शिकवलं होतं. बेसिक एडिटिंगचं सॉफ्टवेअर देऊन ते कसे कट मारायचे, जोडाजोडी कशी करायची एवढं माहिती होतं. पण यामध्ये त्या सीनमध्ये जाऊन करायचं हा ज्यावेळी मला थॉट आला त्यानंतर मग मी त्यामागं त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली, कसं करता येईल. मी युट्यूबवर बरेच व्हिडिओ बघितले. तसे करणारे पण फार कोण नव्हते. मग ग्रीन स्क्रीनचा प्रकार मला कळाला की आपण ग्रीन स्क्रीनवर शूट करून त्या मागं बॅकग्राऊंडला काही टाकू शकतो असं. मग मी ते सीन ची जोडाजोडी सुरू केली आणि यामध्ये सगळ्यात माझं एक पहिल्यापासून ठरलेलं की आपली भाषा नाही सोडायची. आपल्या कोल्हापुरी भाषेतच सगळं झालं पाहिजे कारण मग तेच लोकांना जास्त अपील होते ना.
म्हणजे एखादा हॅरी पॉटरचा तुम्ही मगाशी उल्लेख केला, हॅरी पॉटरचा सीन घेतला आणि हॅरी पॉटरमध्ये मी जर कोल्हापुरी बोललो तर मुळात पहिलाच या थॉटमध्येच एवढा लोकांना हसू येते की मग पुढच्या गोष्टी जुळत जातात. तसं मी सुरू केलं ते सगळं. बर, मग आता पहिल्यांदा म्हणजे मला तुमची आवडलेली व्हिडिओ म्हणजे निळू फुलेंच्या सोबत, म्हणजे ते मला लई भारी वाटते. म्हणजे एका बाजूला निळू फुले आणि त्याला ते बरोबर जुळत गेलं, म्हणजे स्क्रिप्ट जुळत गेली. म्हणजे ते काय म्हटलं की त्याला बरोबर रिप्लाय तुमचा. तर ते स्क्रिप्ट रायटिंग कुठून आलं आणि ते कोण करते? नाही, मी स्क्रिप्ट रायटिंग, एडिटिंग, ऍक्टिंग हे माझ्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे मीच करतोय सगळंच. म्हणजे वन मॅन शो. कॅमेराचं बटन चालू करून ते पुढे जाऊन परत बोलायचं, परत बंद करायचं, इथपर्यंत मीच करतोय. ग्रीन स्क्रीन ते सगळं मीच करतोय. नाही, सुरुवात माझी उलटी झाली. मी पहिला एडिटिंग, तेच म्हटलं तर डबिंगचे व्हिडिओ करायचे, त्यात एडिटिंग करत गेलो. स्क्रिप्ट रायटिंग म्हणजे पहिल्यापासून ते होतच की कॉमेडी स्किट लिहिणं किंवा काय, ते एक थोडं अंग होतं स्किप कॉमेडीचं, त्यामुळे ते मिस करतोय. आणि बाकीचे आता निळू फुलेंचा तुम्ही उल्लेख केला, तर त्या लोकांनी एवढं काम करून ठेवले आधीच, म्हणजे त्यामुळे त्यांच्या सीनमध्ये खरंच एवढे रिलेटेबल गोष्टी असतात की ते शोधताना मग ते अवघड होत नाही. आणि मग त्याच्याशी मिळतं जुळतं आपल्याला हे करता येते. आणि मग अनेक मी माझ्या व्हिडिओमध्ये खास करून ही गोष्ट जपतोय, ती म्हणजे मी त्यांचे डायलॉग जास्त करून बदलत नाही. कारण जर तसं करायला गेलो तर मग त्याला काय अर्थच राहत नाही. की म्हणजे मी त्यांच्या तोंडी पण काय पण वाक्य द्या, माझ्या तोंडी काय पण वाक्य, तर त्याच्यापेक्षा मी काय करतोय की त्यांचे तेच वाक्य ठेवतोय आणि त्याच्यावर म्हणजे ऍक्शन रिॲक्शनचा सगळा खेळ आहे एडिटिंग म्हणजे. तर त्यांचे जे माझे ऍक्शन असेल त्याच्यावर त्यांची रिॲक्शन किंवा त्यांच्या ऍक्शनवर माझी रिॲक्शन असं करत मी ते करतोय. कारण मग त्यात जास्त मजा येते. कारण मग त्यांचं पण मी डब करायला लागलो, त्यांचा पण मी आवाज फार क्वचित मी एखादं वाक्य बदलतोय, पण फारसं मला वाटतं की त्याच टोनमध्ये ठेवलं की ते जास्त लोकांना अपील होतंय. बरोबर. मी मगाशी म्हटलं त्या पद्धतीनं निळू फुले, अशोक सराफ, अनुष्का शर्मा, हॅरी पॉटर, सईद आमनकर, म्हणजे असे बरेच याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओज केलेले आहेत. ते कोरोनामध्ये याची सुरुवात झाली, पण याच्याकडं प्रोफेशन म्हणून बघताय की टाइमपास म्हणून? नाही, परिस्थिती अशी आली की मी प्रोफेशनल म्हणूनच बघायला लागलो याकडे. कारण मी रेडिओत जॉब करत होतो आणि कोविडच्या काळात तो माझा जॉब कोविडमध्ये जे ले ऑफ झालं त्यात गेला, तर ते मी त्या साईड बाय साईड हे करतच होतो. मग त्यानंतर मग हे व्हिडिओ करता करता भाडीपा म्हणजे भारतीय डिजिटल पार्टी नावाचं युट्यूब चॅनल आहे, महाराष्ट्रातलं एक मोठं चॅनल आहे. तर त्यांनी मला माझ्याशी म्हणजे कोलॅबरेशन केलं. म्हणजे मी जे व्हिडिओ माझ्यासाठी बनवत होतो ते मी त्यांच्या चॅनलसाठी बनवायला लागलो. मग तिथं मला स्क्रिप्ट लिहिण्याची पण बरीच संधी मिळाली. म्हणजे कोथरूड वर्सेस अदर सिटीज अशी त्यांची एक सिरीज आहे, तर त्या कोल्हापूरच्या सिरीजमध्ये मी काम केलं. आणि बाकीच्या म्हणजे आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या ज्या सिटीज आहेत, कोल्हापूर वर्सेस सांगली, कोल्हापूर सातारा, हे सगळे एपिसोड मी लिहिले. तर ते करता करता म्हणजे मी फुल टाइम प्रोफेशन म्हणूनच याकडे बघत होतो. आणि मग मी तशी माझा यातला प्रवास सुरू झाला. हे तुमच्यासारखे बरेच इन्फ्लुएन्सर आहेत की जे कोल्हापूरची भाषा किंवा कोल्हापूरचं रांगडेपण हे काही जरी केलं तरी जपायचा प्रयत्न करताय. आम्ही सुद्धा ते करतो. तुम्ही मगाशी आता भाडीपाचा उल्लेख केला, त्याच पद्धतीनं कोथरूड वर्सेस कोल्हापूर ही जी आहे म्हणजे कांदी पोहे, मुलीला बघायला जाणं, आणि हे कसं झालं आणि त्यात पण तुम्ही बाजी मारलीत, म्हणजे तो प्रसंग काय आहे? म्हणजे नाही, ऍक्च्युली तेच मला सगळ्यात मोठं टेन्शन होतं. कारण या आधीचे जे त्यांचे कोथरूड वर्सेसचे बाकीचे जे एपिसोड्स होते त्यामध्ये कोथरूड जरासं वरचढ होतं. पण ज्यावेळी मी भाडीपासोबत काम करत होतो या व्हिडिओसाठी, तर त्यांनी मला म्हटलं की कोल्हापूरचा एपिसोड आहे तू त्यात काम करायचं आहेस, असं मला त्यांनी सांगितलं. पण मला टेन्शन असं होतं की आपल्याला आपलं कोल्हापूरचं नाव कमी करू द्यायचं नाही. म्हणजे कांदा पोहे नाही, फवं खायला जायचं, भले पोरगी नकार मी होते, खरं फवं खाऊन यायचं, खरं त्या आपलं कोल्हापूरचं नाव कमी केलं नाही. बरोबर, हे डोक्यात होतं. मग मी आधी स्क्रिप्ट मागवली. त्या स्क्रिप्टमध्ये मी बरेच चेंजेस केले. आपल्या कोल्हापुरी बरेच शब्द त्यांना म्हणजे कोल्हापुरी स्लँग्स किंवा आपले इथले रेफरन्सेस हे सगळं मी त्यात जरा चेंजेस केले. आणि तिथं गेल्यावर ऍक्टिंग करताना पण आपला कोल्हापूरपणा मी सोडलाच नाही, कोल्हापुरी. आणि तो एपिसोड असा झाला की बाकीच्या एपिसोडपेक्षा यामध्ये कोल्हापूर जरा वरचढ ठेवलं. मला तीच भीती होती. मी तिथं पहिला काम करायच्या आधी त्यांना सांगितलं मला इथंच राहायचं आहे, मला इथंच काम करायचं आहे, मला परत कोल्हापुरात यायचं आहे. एपिसोड काय जरी झालं तरी तो चांगला गेला पाहिजे. कमेंटमध्ये मला लोकांनी एवढा ट्रोल केला असता. आणि मी सांगतो काय म्हटले असतील, फवा खायला गेले माती खाऊन असं झालं असतं.
ते मला होऊ द्यायचं नव्हतं. आणि ते तुम्ही केलं म्हणजे मी तो प्रयत्न केला. ते आता झालं, लोकांना आवडलं, चांगलं झालं, लोकांना आवडलं आणि कौतुक सुद्धा केलं लोकांनी. मग आता हे व्हिडिओ करता मगाशी एक उल्लेख झाला की आपल्या व्यंगचित्राचा. व्यंगचित्राची आपली बरीच आहेत. म्हणजे मला आठवते त्या पद्धतीनं म्हणजे मी ह्याच्या आधीच नाही, पण बाळासाहेब ठाकरेंची मी एक शिवसैनिक म्हणून बघत आलेलं आहे. अजूनही माझ्याकडे बाळासाहेबांची पुस्तकं आहेत बरीच, कार्टुनिस्ट म्हणून. आज पण बरेच कार्टुनिस्ट आहेत, मी ते इंस्टाग्रामवर त्यांना फॉलो करते. मला सुद्धा व्यंग सुचतात, पण काढता येत नाहीत, म्हणजे कागदावर रेखाडता येत नाहीत. तसं तुम्हाला ती व्यंगचित्र म्हणजे तुम्ही आता सिनेमामध्ये करताय, मीम्स करताय किंवा व्यंग सुचतं तुम्हाला पण चांगलं, पण तुम्ही ते पॉझिटिव्ह अँगलनं जाताय. म्हणजे राजकीय ह्याच्यात कसं की एखादी निगेटिव्ह बाजू किंवा बऱ्याच गोष्टी अशा व्यंगचित्राच्या, म्हणजे जे एक सिनेमा सांगू शकत नाही, जे मोठं भाषण सांगू शकत ते एका व्यंगचित्रातनं सांगून जात आहे. ही आपली परंपरा आहे. मग तसं काही कधी करायचा विचार केलाय का की बाबा या व्यंगचित्रातनं आपण समाज सुधारणा व्हावं किंवा राजकीय टोलेबाजी करावी किंवा असं काही कधी विचार केलाय का? राजकीय टोलेबाजी म्हणण्यापेक्षा मी करतोय बरेच आपल्या म्हणजे आपले जे मूलभूत प्रश्न आहेत त्यामध्ये कसं आहे, लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे ह्युमर. म्हणजे मला असं वाटतं की कॉमेडीच्या माध्यमातून लोकांना जर सांगायला गेलो तर ते जास्त पर्यंत मी म्हटलं तसं व्यंगचित्रात जे 10 मिनिटं समजून प्रबोधन करून होणार नाही तुम्ही त्यामुळे त्यानं होत नाही ते करण्याचा प्रयत्न असतोय माझा. कधी कधी मी आपल्या व्हिडिओमध्ये जर तसं करता आलं, आता मध्ये मी एक रस्त्याचा विषय कोल्हापूरचा जोरात विषय चालू आहे, पण मी हे 2 वर्षापूर्वी एक व्हिडिओ केला होता रस्त्यावरच फक्त. तर त्यामध्ये पण कॉमेडी पद्धतीनेच मी ते हे केलं. एक माझा अनेक फेमस झाला व्हिडिओ म्हणजे परीख पुलाचा. तो व्हिडिओ मी असा केला होता की हॅरी पॉटर आहे, हॅरी पॉटर मधला सीन घेतलेला आणि हॅरी पॉटरला त्याचा हॅग्रिडचं जे कॅरेक्टर आहे तर ते त्याला रेल्वे स्टेशनवर सोडायला, असं ते मूळ चित्रपटात आहे. ओके. तर ते रेल्वे स्टेशनच्या सोडायच्या आधी ते परीख पुलातनं जायला लागते आपल्या इथं. परीख पुलला सोडायला होते आणि तिथं मग मी आणि हॅरी पॉटरचं असं कॉन्व्हर्सेशन होतं की तू पोचल्यावर मला फोन कर. तो विचारते मला पोचल्यावर, म्हणजे घरी पोचल्यावर, म्हणजे घरी पोचल्यावर नाही, परीख पुलाच्या पलीकडे पोचल्यावर फोन कर. ते असं मी ते केलं. मग मला त्याचा एक आनंद असा वाटतो किंवा ते एक मला चांगली गोष्ट पॉझिटिव्ह वाटली आहे की एक एकाचा मला मेसेज आला त्यावेळी त्या काळात की ते परीख पुलासाठी आंदोलन करत होते. इतकी वर्ष ते आंदोलन करता येते तिथं त्यांचं, मला वाटतं ते ह्याच्यासाठी बसता आपलं उपोषण वगैरे त्यांनी बरेच काय काय केले. पण ते मला म्हटले मी एवढी वर्ष ह्याच्या मागं लागलो, हे काय लोकांनी पोहोचलं नाही, तुम्ही एक व्हिडिओ केला आणि म्हणला ते सगळे पेपरात आलं. तर ते असं याचा खूप म्हणजे आता सोशल मीडियाची ताकद सगळ्यांना माहितीच आहे. त्याचा चांगल्या पद्धतीने वापर करण्याचा माझा प्रयत्न असतोय. मी जसं जमेल तसं करतोय ते. त्यानंतर आता तुम्ही जे व्हिडिओ बनवत सई तामणकर बरोबर सुद्धा तुमचा एक व्हिडिओ आहे. पण व्हिडिओ करताना असं वाटलं होतं की खरोखर सई बरोबर एक वेब सिरीज करायला आपल्याला संधी मिळेल. नाही, असं कधी वाटलं होतं काय? अजिबात वाटलं. कारण मी ते सईद बरोबर दुनियादारीचा सीन केला होता तो फेमस. तर त्यानंतर तिथून ते मला एका वेब सिरीज साठी विचारणं आणि त्यात मला सई बरोबर सीन करायला मिळणं, ही खूप माझ्यासाठी खूप हा मोठा म्हणजे माझा प्रवास दर्शवणारा एक हे आहे. कारण मी ते ऍक्टिंग हे प्रायमरी कधीच नव्हतं माझं. ऍक्टिंग करायची आपल्याला, मला कायम कॅमेऱ्याच्या मागं राहण्यात जास्त रस होता. मला असं वाटत होतं की मी चांगलं लिहू शकतोय, माझं एडिटिंग चांगलं जमते, म्हणजे मी एखादी गोष्ट क्रिएट करणे यावर जास्त फोकस होता. ऍक्टिंग ते बाय ऍक्सिडेंट झालोय म्हणजे यात की दिसलं पाहिजे, नाही तर लोकांना ओळखणार नाही, आपल्याला काम मिळणार नाही, या येणंच मी त्या रील मध्ये आलो. तर त्यामुळे ते खूप भारी वाटते की मी तिच्याबरोबर ते काम केलं. आणि मला विशेष हे सांगावंसं वाटते की सई मला त्यावेळी म्हणजे मी त्या शूटच्या दरम्यान तिला भेटलो तेव्हा ती सई मला पहिल्या माझ्या व्हिडिओपासून ओळखत होती. म्हणजे माझे डबचे ज्यावेळी व्हिडिओ होते तेव्हापासून ती मला ओळखत होती. मला ते ऐकून जरा भारी वाटलं. रायटर सुद्धा एक चांगला ऍक्टर होऊ शकतो. मग त्यात काय रोल होता? म्हणजे त्या वेब सिरीजचा कोल्हापुरीचा रोल होता. वेब सिरीजचा विषय असा होता की 3 मित्रांची गोष्ट आहे ती. त्यात सई आणि तिचे 2 मित्र असतात, ते गावाकडे येतात आणि त्या गावात एक कार्यकर्ता टाईप म्हणजे आपला नेता टाईप एक मुलगा असतो, ज्याचे 4 पंटर असतात आणि तो गावात जरा त्याचं वजन असतं. तसं करण्यात माझा आणि सईचा त्यात एक सीन आहे. बुलेटवरून सई मला फिरवती असा एक सीन होता. कसं आहे म्हणजे सई तामणकर
पडद्यावरच्या आणि सई तामणकर रिअल लाईफमध्ये म्हणजे एक को आर्टिस्ट म्हणून, आता एक रांगडा आपला कोल्हापूरचा जे आपल्यावर मीम्स व्हिडिओ करतोय, तो अनुभव कसा आहे सईचा? नाही, सईचा कशी बरोबर स्वभावानं? खूप छान अनुभव होता. ती पण म्हणजे सांगलीचीच ती सांगलीचीच असल्यामुळे आपल्याच भागातली, त्यामुळे तिला इथं शूट करणं तिलाही कधी आवडतेच. म्हणजे या भागात ज्यावेळी असते त्यावेळी ती उत्साहानच काम करते. आणि किती म्हणजे एवढी आता मराठीतली टॉपची हिरोईन आहे, पण तरी सुद्धा तिचं माझ्याबरोबरच नाही, इव्हन मी सेटवरचं पण तिचं वावरणं बघितलं तर ते अतिशय नॉर्मल आणि आपलं काम करणे आणि सगळ्यांशी व्यवस्थित बोलते. तिला त्या गावात आम्ही शूट करत होतो, इचलकरंजी साईडला एक गाव आहे, त्या साईडला शूट करत होतो. तिला भेटायला एवढी लोक यायची, कळालं की अरे सई तामणकरचं शूट करायला, पण ती सगळ्यांना फोटो व्यवस्थित, अजिबात चिडचिड नाही, काय नाही. आणि एवढं काम करून म्हणजे मी तर तिचा एकदा हे बघितलं की ती आदल्या दिवशी मुंबईत होती हास्यचित्र शूट करायला, रात्री तर प्रवास करून कोल्हापुरात ती आली, तर शूट केलं, तिथनं परत गेली, दुसऱ्या दिवशी परत ते मुंबईतलं शूट. एवढा हेक्टिक सगळं असताना सुद्धा ज्या सक्सेसच्या मागे कष्ट असतात ते लोकांना दिसत नाही. मग आता जर निळू फुले हयात असते आता तुम्ही अशोक मामांच्या सोबत सुद्धा म्हणजे ती व्हिडिओ केलेली आहे, निळू दादा जर काय असते तर काय वाटलं असतं म्हणजे त्यांच्यासोबत असं काम करायला? नाही, निळू फुलेंचा आणि जर काय असतं तर त्यांच्यासोबत कुठलं कॅरेक्टर केलं असतं तुम्ही? नाही, निळू फुलेंचं असं होतं की मी जास्त हात घालत नव्हतो त्या विषयाला. म्हणजे मला सुचलेलं आधी बऱ्याच ह्याच्या आधी, मी आत्ता मला वाटतं मागच्या वर्षीपासून निळू फुलेंबरोबर चालू केलंय. मला ती भीती वाटायची की तो माणूस एवढा मोठा आहे, त्या माणसाचं एवढं काम आहे, म्हणजे फक्त चित्रपटातलं नाही, सामाजिक काम सुद्धा खूप त्यांचं खूप मोठं आहे, त्यांचं नाव आहे, आणि आपण काहीतरी करायला जाऊ आणि त्याचं काहीतरी परिणाम होतो. आता हॅरी पॉटरचं मी इथं केलं तर तिथपर्यंत पोहोचलं तर ते एवढं ते फरक पडत नाही, पण ते निळू फुलेंबाबत मला असं वाटायचं की ते आपण करावं का, हा इथून सुरू झालं. पण मी एक केलाच शेवटी, म्हटलं करूया म्हणजे आपण. आणि माझ्या व्हिडिओत म्हणजे तुम्ही बघितलं असेल तर मोस्टली फाऊल लँग्वेज काही नसते, मी अजिबात म्हणजे शिव्यांचा वापर नाही करत. मला बरेच जण म्हणतात कोल्हापूरचा आहेस, कोल्हापूर म्हणजे एक चित्र शिवी घालत जा, आणि मला हे पण माहिती आहे की मी शिवी घातली तर ते जास्त व्हायरल होईल, पण मी त्या याला जातच नाही. कारण माझा असं आहे की माझे व्हिडिओ सगळ्यांनी बघितले पाहिजे, मग घरातल्या लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी आनंदाने तो व्हिडिओ बघावा. तर ते निळू फुलेंचं मी केल्यानंतर मला विशेष सांगावंसं वाटतं की त्यांच्या मुलीचा मला ते मी प्रश्न विचारणारच होतो, ते बरं झालं बोलला की त्यांच्या मुलीकडून मला हे आलं की आतापर्यंत निळू फुलेंची इमेज जी आहे ती म्हणजे कुठेही तुम्ही मिमिक्री करताना तुम्ही बघितलं असेल तर बाई वाड्यावर या एवढ्यावर त्यांचं लोकांनी त्यांना मिमिक्रीत सीमित केले. पण मी त्यातनं जरा असं वेगळं करण्याचा प्रयत्न केला आणि चांगलंच म्हणजे पॉझिटिव्हच दाखवण्याचा प्रयत्न केला. आता निळू भाऊ असते तर तुम्ही मला प्रश्न विचारला तर मी परवाच जो व्हिडिओ केलाय बिबट्या आल्यानंतर माझा निळू भाऊंचा एक सीन आहे, तर मी ते आले असते, ते माझ्यासमोर आले असते तर मी त्यांनी आता राजकारणाचे एवढे रोल केलेत की मी त्यांना महापालिकेच्या इलेक्शन बद्दल विचारलं असतं. आणि राजकारणाचे अजरामर झालेत, म्हणजे सामनामधला पत्रकार ही त्यांचं कॅरेक्टर पण बरीच कॅरेक्टर म्हणजे त्यांनी जे गावरान जो राजकारणी त्यांनी जो उभा केला टिपिकल, म्हणजे त्याला तोडच नाहीये की तसा होणार पण नाही. म्हणजे स्टेज ऍक्टर त्यांची जे अनुभव सांगितले ते इतका मोठा कलाकार ते होणं शक्यच नाही. अशोक मामा सुद्धा आपल्या सोबत असतात. अशोक मामांच्या बरोबर काम आता करायला मिळालं समजा पुढं, तर कसं वाटेल तुम्हाला? म्हणजे कुणा अशोक मामाच असतील किंवा आता ते हिंदीकडे नंतर येणार आहे, पण अशोक मामांचं पण मला नाही. अशोक सराफ हे असे व्यक्तिमत्व आहे की म्हणजे माझ्या करिअरमध्ये एक 70-80% मी त्यांच्यावरच व्हिडिओ, म्हणजे त्यांच्या सिनेमे बघून त्यांच्यावरचे मीम करून करून मी आत्ता इथपर्यंत पोहोचले. माझं म्हणजे हे आहे, माझा कधीच भेटायची संधी मिळाली नाही आतापर्यंत. म्हणजे मी मध्ये अभिनय बेर्डे बरोबर एक रील केली होती, कोल्हापुरात आला होता तेव्हा. अभिनय बेर्डे म्हणजे आपला लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा. तर त्याला मी सांगून ठेवलेलं की बाबा तू कधी एकदा जास, मला एकदा भेट घडून येते. तो म्हटला तू कधी मुंबईत ये सांग, मी ते करतो. पण माझी तशी हिंमत झाली नाही, मी त्यांना भेटलोच नाही आतापर्यंत. पण त्यांच्यापर्यंत माझे व्हिडिओ पोचतात का नाही हे पण मला माहित नाही. मी कधी कधी ते निवेदिता मॅडमना टॅग करतोय माझ्या व्हिडिओत आणि ते शेअर करतात. मग मी तेवढं समाधान मानते की बाबा पोचतायत, तिथं दिसतायत, त्यांना माहिती आहे कोण तर करतंय. म्हणजे इव्हन सचिन पेगावकर पण आपले कोल्हापूर आले, ते सुद्धा मला त्यांनी चांगलं म्हणजे माझे कौतुक केलं की माझे व्हिडिओ ते बघत होते, त्यांना माहिती होतं मी कोण आहे. तर तसे अशोक मामांची अजून त्याची भेट झालेली नाही, पण जेव्हा होईल तेव्हा म्हणजे मला तर पहिला काय बोलायचं सुचणार नाही, शब्दच फुटणार नाही. दाजी
म्हणजे दाजींच्यावर एक व्हिडिओ केलायस, म्हणजे अनुष्का शर्मा, म्हणजे विराट कोहली ज्यावेळी शून्यावर बाद झाला आणि तू परत तो व्हिडिओ केलायस. हे दाजीला किंवा दीदीला सांगायचं झालं तर, आता तिथपर्यंत पोचायचं झालं तर नाही, ऍक्च्युली ते खूपच मोठं आहे. ते पोचलं पाहिजे, कारण मी तो एक व्हिडिओ नाही, त्याची सिरीजच आहे. हा, म्हणजे तेच की 4-5 व्हिडिओ मी केले. 2-0 झालं म्हणजे ते नाही, तो या आधी बरंच आधी पण केले. केले. म्हणजे इव्हन लाडकी बहीण योजनेमध्ये तिचा माझा सीन आहे. बरोबर. त्याच्या आधी पण मला वाटतं आरसीबी जिंकलं तेव्हा पण आमचा सीन आहे. म्हणजे तो एक सिनेमा मला मिळाला तसा, तिचा सुई धागा नावाचा एक सिनेमा आहे अनुष्का शर्माचा. त्यातलं तिचे जे कॅरेक्टर आहे ते अगदीच मला, पहिला व्हिडिओ केल्यानंतर मग मी ज्यावेळी विराटचं काहीतरी असं त्याच्या आयुष्यात काहीतरी असे अचिव्हमेंट आल्या किंवा काय, तर त्यावेळी मी ते केलेत सीन. तर या चर्चेतून की मग आता सुमित म्हणजे पाटलाचं पोर हे आता हे गावात फिरताना किंवा पै पाहुण्यांच्यात गेलं, कार्यक्रमात गेलं तर कशी रिॲक्शन असते? म्हणजे कोण म्हणतात की अरे ते तुझं निळूफुले दोस्त आहेत, अशोकराव दोस्त आहेत, आम्हाला फोटो काढायला देखील, असं म्हणजे काय अनुभव आहे तो? नाही, लोक फेमस होणं कोणाला आवडतंयच. म्हणजे आता म्हणजे आधी पाहुण्यांची आपले रिॲक्शन आणि आता फेमस झाल्यावरची रिॲक्शन त्यात बराच फरक असतोय. कारण आधी मी ज्यावेळी सुरू केलं त्यावेळी नवीन होतं, बऱ्याच जणांना असं वाटायचं की काय करायला आहे, म्हणजे काय आहे बिनकामाचा, लिटरली बिनकामाचा क्रिएटर, बिनकामाचा नवरा, बिनकामाचा क्रिएटर काढू शकतो आपण, तर तसं वाटायचं लोकांना. पण तसं त्यात नाहीये. पण लोक फेमस व्हायला लागलं, लोकांपर्यंत पोहोचायला लागलं, पाहुण्यांना ते ओळखायला लागलीत माझ्यामुळं. हे पण झालं की बाबा अरे ते तुमचा पाहुणा आहे ना, आम्हाला ओळख करून द्या, मला फोटो काढून द्या, हे असं जे व्हायला लागलं त्यानं बराच फरक पडला. आता बोलता बोललास की बिनकामाचा क्रिएटर, तसं मी आपला प्रोग्रामचं नावच आहे की कॉफी विथ इन्फ्लुएन्सर. तर तू मला काय म्हटलं की इन्फ्लुएन्सर मला म्हणू नका, हे का? नाही, माझ्या इन्फ्लुएन्सर म्हणू नका. म्हणजे इन्फ्लुएन्सर हे काय वाईट आहे असं म्हणत नाही, पण मी स्वतःला इन्फ्लुएन्सर मानत नाही. कारण इन्फ्लुएन्सर म्हणजे मला असं वाटतं की जो ज्याचा काय तर लोकांवर हे होतं. मी माझी पर्सनल लाईफ कधी शेअर करत नाही. म्हणजे माझी तुम्ही इन्स्टाची प्रोफाईल बघितली नुसती मला व्हिडिओ मिळतील. एकच असते वर्षात एकदाच मी ते चेंज होते, तेव्हा अॅनिव्हर्सरी असती. त्यावेळी बायकोच्या हट्टामुळे ती मला करायला लागते. ते एक व्हिडिओ असतो आमचा लग्नाचा, कुठलं तर गाणं वगैरे असं केलेलं, तेच तेवढं तुम्हाला दिसेल. माझे कधीच पर्सनल फोटो मी टाकत नाही काय, किंवा लोकांना सवय असते की मी आज इथं गेलो लगेच स्टोरी टाका, हे टाका, पण मी ते कसं नाही करत. ते करणाऱ्यांना इन्फ्लुएन्सर म्हणावं असं मला वाटते. किंवा इन्फ्लुएन्सर म्हणजे असं की जो आज त्यांना व्हिडिओ काय पण करू दे. इन्फ्लुएन्सर म्हणजे काय, जे एकदा नाव झालं तुम्ही किती पण फालतू व्हिडिओ करा, टाकला की तुम्हाला व्ह्यू आहेत. आज तसं होत नाही. अजून सुद्धा मला ते जर मी व्हिडिओ टाकला किंवा असं लगेचच व्हायरल होते असं होत नाही. लोकांना ते आवडायला, काही लोकांची अपेक्षा वाढल्या. तर माझ्याकडनं मीच तो बार असा हे करून ठेवला आहे की आता लोकांना मग आधीच्या व्हिडिओवर कम्पेअर करतात, अरे याच्यापेक्षा आधीचा भारी होता. तसं करणारे इन्फ्लुएन्सर आहेत. आणि जे बरेच गोष्टी आपल्या पर्सनल टाकतात किंवा व्लॉग्स करतात, शेअर करतात, लोकांशी आपल्या गोष्टी शेअर करतात. आज एक खतरनाक व्हिडिओ आले, आज एक खतरनाक एक अशा अँटिक जागेवर आलो, हे असं म्हणजे तसं तू करत नाही. तसं नाही, मग करत नाही म्हणजे मला ते येत नाही. ती करतात, म्हणजे पार्टच मूळ स्वभाव माझा जॉनरच तुझा वेगळा आहे. माझ्या मूळ स्वभाव तसा नसल्यामुळे मला ते शेअर करावं वाटत की तुला कुणाला सांगावं अरे आज मी इथे गेलो तिथे गेले. म्हणजे पर्सनल लाईफ वैयक्तिक तुला शेअर करू वाटत नाही की वहिनीने सांगितली बाबा काय मला तुझं आहेस फेमस होतो. नाही असं काय नाही. माझं कसं आहे, मी इन्फ्लुएन्स कुठेतरी गेलो, कुठेतरी म्हणजे हॉटेलमध्ये वगैरे किंवा कुठेतरी गेलो की ते प्रत्येक हॉटेलवाल्याची अपेक्षा असते की अरे सर बिल राहू दे, एक स्टोरी टाका आमची. पण मी ते मला नाही आवडत. मी माझं कामचे मी माझे पैसे घेतोय, तू तुझ्या कामाचे पैसे घे. आपलं ते जे स्टोरी वगैरे टाकायची असेल तर ते मी नंतर बघूया आपण काय असेल तर ते, असं माझं एक हे असते. त्यामुळे मी ते त्या भानगडीत पडत नाही. बरेच जण आता म्हणजे आता मला हे सांगू का नको कळत नाही, पण बरेच फुकट जेवायला मिळते म्हणून झालेले बघितलं की या ठिकाणी आज मला खाऊ गल्लीत गेलो, हॉटेलला 4-5 जण घेऊन जायचे मित्र, तुमचा व्हिडिओ करतो मी, तुमचं जेवण चांगलं आहे, तुमचा व्हिडिओ करतो, बिल तेवढं माफ करा, अशी म्हणणारी बघितलेत मी. म्हणजे ते जेवण चांगलं नसलं तरी व्हिडिओ 4 मित्रांना जेवायला काय दिलं, विषय संपला की पोरं खुश. बर, असे पण प्रकार घडतात. बर, ते काय म्हणजे हे माहिती नव्हतं. म्हणजे आम्ही काय म्हणतो की चला म्हणजे जर काय तुझं त्यातून करिअर होत असेल एखाद्याचं आणि त्याला जर काही जाहिरात करून 4 पैसे मिळत असतील
तर ते समजू शकते की एखाद्याचं पोट त्याच्यावर चालते. पण हे असं काहीतरी आपल्याला 4 मित्रांना जेवायला मिळते आणि उगाचच ते व्हिडिओ करणं. कारण आता हेच या मीडियमचं लोक पोरं असं म्हणजे आता नवीन नवीन मुलं जी इन्फ्लुएन्सर होणार आहेत ती त्यांना असं झालं की सगळं इन्स्टंट पाहिजे. म्हणजे त्यांना असं झालं वाटते की अरे मी आज फेमस झालो की नाही, माझे 4,000 फॉलोअर 2,000 एक. कारण इन्स्टाचं पण गणित कसं आहे माहिती आहे, इन्स्टा पण हुशार आहे. इन्स्टा तुम्हाला एखाद्या व्हिडिओला देते मिलियन व्ह्यू, तुम्हाला एकदम पुढे नेते. एकदा मिलियन व्ह्यू मिळाले की लोक अभ्यास सोड. मला आता बरेच जण भेटतात अशी पोरं, सुमिता आम्हाला हे करायचं आहे, फुल टाइम करू का हे? म्हणजे पहिला शिका, कॉलेज करा, पूर्ण करा, मग ते फुल टाइमचं वगैरे नंतर. हे फुल टाइम करण्यासारखं परिस्थिती आता सध्या असं झाली की यात पण पहिला आम्ही जेव्हा होतो ते कसं होतं की लिमिटेड होती, ठराविक लोकच करायचे, त्यामुळे त्यात आम्ही याचा विचार करू शकलो असा. पण आता असं झालं की तुमचं वेगळं पण नसेल, तुम्ही पण त्या आता एकाचा व्हिडिओ व्हायरल झाला तर तुम्ही एखादा व्हिडिओ केलाय, तुमचा व्हिडिओ व्हायरल झाला म्हणून मी हे व्हायरल व्हायले, मी पण हेच करतो असं म्हणून जाणारी त्यात बरीच जण आहेत. तसं न जाता आता प्रत्येकाची काहीतरी वेगळी स्टाईल असते, आपली स्टाईल आपल्याला कळलं पाहिजे. एक ठराविक काम केल्यानंतर कळते येते. आता ती मी अशी पण बघितल्यात की जे करत होती पहिला, नंतर त्यांना लक्षात आलं की नाही यात काय आता येत नाही, सोडून दिल्ली पण बघितलं. तसं पण होते बऱ्याच जणांचं. नाही, हा एक वेगळाच मुद्दा आहे. तर आता सुमित पाटील हा इन्फ्लुएन्सर नाही, तर तो एक वेगळा क्रिएटर आहे, म्हणजे जो मीम्स करू शकतो, चांगलं काहीतरी करण्याचा त्याचा स्वभाव आहे. म्हणजे आता बरेच लोक आहेत की ज्यांना इन्फ्लुएन्सरना चित्रपटामध्ये काम दिलं त्यांचे फॉलोअर्स बघून, पण ते चित्रपट म्हणजे आपटले म्हणजे असं की ते परत उठू शकत नाही. तो प्रोड्युसरचं बरेच आहे, ते खरंच आहे की रील स्टार म्हणजे इंस्टाग्रामवर ऍक्टिंग करणं आणि पडद्यावर कॅमेऱ्यासमोर किंवा इतर ठिकाणी ऍक्टिंग करणं यात बराच फरक आहे. नाही फरक असतोय, पण म्हणजे फॉलोअर्स बघून काम देणं ही खरंच म्हणजे चुकीचीच गोष्ट आहे की बाबा एखाद्याचे फॉलोअर्स असेल म्हणून त्याला काम मिळत असेल तर चुकीचं आहे. पण याचबरोबर असं पण आहे की तुम्ही ह्यांना येतच नाही असं पण नाही. बरोबर आहे की अशा पण एकेकांची समज आहे की बाबा रील करतोय म्हणजे बिनकामाचा आहे, याला काही येत नाही, तसं पण नाहीये. रील करणाऱ्यांमध्ये सुद्धा चांगले ऍक्टर आहेत, चांगले क्रिएटर आहेत. शेवटी तुम्ही त्या ऑडिशन घेऊन तुम्हाला त्या रोलसाठी योग्य जर असेल तर त्याला काम द्या. मुळात कसं आहे की आता तुम्ही चित्रपटाच्या म्हणजे मी पण नाटक क्षेत्रामध्ये काम केलंय. एखादं नाटक जर का समोर येईल तर त्याच्या मागं 3 महिन्याचा म्हणजे ते प्रॅक्टिस करावं लागतं. स्क्रिप्टवर अभ्यास करावा लागतो, डिक्शनवर त्याच्यावर अभ्यास करायला, प्रत्येक शब्दावर काम करायला लागते. बरोबर. त्यावेळी ते कुठेतरी येते. आता कसं होतं की तयार डायलॉग असतात त्याच्यावर ऍक्ट करते, त्यांचे एक्सप्रेशन येतात. पण इतर आपण जर का त्यांना स्क्रिप्ट दिली, मी बऱ्याच जणांना म्हटलं की तुला अरे जरा बघा की मला काय, मी त्यांना म्हणतो हे लिहिलेलं आहे वाचून दाखव, तर ते मग वाचतात. ते जे वाचतात ना ते त्यांना कळते की आपल्याला नाही हेच नाही, म्हणजे ते चुकीचं आहे असं नाही की त्यांना योग्य मार्गदर्शन किंवा ते योग्य दिशेनं चाललेले नाही. त्यांनी जर योग्य मार्गदर्शन दिलं तर ते करू शकतात. ते मिळत नाहीये त्यांना. मग आपण यांच्यासाठी काय करू शकतोय का? नाही करू शकतो म्हणण्यापेक्षा लोकांनी ओळख, म्हणजे जर तुम्हाला खरंच ऍक्टर, आता एक उदाहरण दे की एखाद्याला ऍक्टर व्हायचं आहे, त्याला प्लॅटफॉर्म मिळत नाहीये. हे सोशल मीडिया एवढा भारी प्लॅटफॉर्म आहे. तुम्हाला सांगतो की पूर्वी कसं व्हायचं की मला माझी कला दाखवण्यासाठी इतरांवर अवलंबून राहायला लागायचं. आता तशी परिस्थिती नाहीये. आता मला जे करायचं ती मी बनवून मी टाकू शकतोय, भले त्याला 10 जण बघतील. पण पूर्वी तसं आता मला एखाद्या पिक्चरमध्ये काम करायचं, मला प्रोड्युसरचे दरवाजे ठोठवायला लागायचे, डिरेक्टरना भेटायला लागायचं. असं न करता आता मी दाखवू शकतोय. आता मला वेबसिरीज मिळाली, मी यात काम केलं, मग लोकांना त्यांना वाटलं असेल बाबा हे करू शकतोय, हा रोल कोल्हापुरी रोल आहे, हा वर्ग करू शकतो, त्यांनी मला दिला ते काम बघून. त्यानंतर मग ऑडिशन घेतली की या रोलसाठी योग्य आहे. तर ज्याला करायचं आहे ना तर तो कुठल्याही मार्गे त्यात पोहोचू शकतोय. त्यांनी याचा वापर, मला असं म्हणायचं की याच्यावर काय ते डिपेंड न राहता किंवा याच्यावर यातल्या यशाला हे काय शब्द आहेत, यशाची या भुरळ नाही पडली पाहिजे त्यांना. की जर करायचं आहे ना तर मनापासून करा, भले कमी बघतील, पण त्यातनं हे बघत असतात लोक. आजकाल तर सगळे रीलवर आहेत, म्हणजे मोठ्यातला मोठा माणूस लहानातला लहान सगळे रीलवर आहेत. कधी तुम्ही क्लिक व्हाल ते नाही सांगता येत नाही. तर ते त्यात म्हणजे इन्स्टंट सक्सेसच्या मागं लागू नये मुलांनी. की माझा आज व्हिडिओ व्हायरल झाला, चला आता मी 2 नाही करत जाऊन देता. कन्सिस्टन्सी एकतर पाहिजे आणि व्ह्यूवर डिपेंड नाही राहिलं पाहिजे. व्ह्यूज एक तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगतो. आता आपण रील बघतोय इन्स्टाच्या,
रील स्क्रोल करत असतो आपण, नुसत्या स्क्रोल. रात्री बसलो की सगळ्यांचं ते रात्रीचा प्रत्येकाचा काम तेच आहे की स्क्रोल करणे. त्यात आपल्याला सगळ्या रील दिसतात, कुठली दिसते असं नाही की फक्त तुम्ही फॉलो करताय ती दिसती. कुणाची रॅन्डम जगातली कुठल्या रील दिसत असतात आपल्याला आपल्या अल्गोरिदम प्रमाणे. ती तुम्हाला आवडू दे ना आवडू दे, तुमचं व्ह्यू काउंट झालाच की त्यात. म्हणजे याचा अर्थ मला 1 मिलियन व्ह्यू आले याचा अर्थ ते मी चांगलं केले वाईट केलंच नाही, ते पोचलंच लोकांपर्यंत असं. त्यावर त्याच्या मागे मुलांनी नाही लागलं पाहिजे. आपलं काम करत राहायचं. कधी तर कुणाला तर बघेल, कोणतं क्लिक होईल, असं होऊ शकतंय. बघ, आपण एक कलाकार म्हणून हे जे इन्फ्लुएन्सर आहेत किंवा जे चुकीच्या दिशेनं जातील यांच्यासाठी काहीतरी करावं की ज्यांना ऍक्टिंगमध्ये आवड आहे. आता आर.जे. सुमित जे खड्ड्यासाठी व्हिडिओ जो करतोय त्याच्यासाठी बरीच जण एकत्र आलीत इन्फ्लुएन्सर. तसं इन्फ्लुएन्सर जे आहेत की ज्यांना ऍक्टिंगमध्ये करिअर करायचं आहे त्यांना योग्य मार्गदर्शन त्यांचा मिळेल, कसं मिळेल ही नंतरची गोष्ट आहे. त्यांची शेवटी त्यांनी कष्ट किती करतात याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. पण त्यांच्यासाठी काहीतरी मार्गदर्शन करावं असं काय वाटत नाही का, किंवा आपण मिळून करूया? नाही, करू शकतो. म्हणजे तसा माझा विचार नाही झाला, पण तुम्ही चांगला मुद्दा मांडला की मला आता माझे मार्गदर्शन म्हणजे मी करतोय मुलांना जे मला आता डायरेक्ट DM मध्ये विचारतात ते. पण एक ओव्हरऑल सगळ्यांसाठी काही करता आलं तर नक्कीच ते चांगली गोष्ट आहे. तर सुमितचं तुम्ही सांगितलं तो खड्ड्याचा विषय त्यानं खूप चांगल्या पद्धतीनं हाताळला आणि चांगल्या पद्धतीने तो मांडतोय सगळ्यांसमोर. तर तसे आपण करू शकतोय. तुमच्या डोक्यात काय असतं किंवा आपण एकत्र नक्कीच काम करू त्यावर. नक्कीच आपण विचार करू. आता व्हिडिओ आपण कोल्हापुरी आहेच, म्हणजे कोल्हापुरीचा अभिमान सर्वांनाच आहे, ती जपली पाहिजे. मराठी भाषेवर अभिमान आहे, गर्व आहे. पण अनुष्का शर्मा किंवा बरेच असे जे व्हिडिओ आहेत हिंदी कलाकार, त्यांच्यावर मराठीच कोल्हापूर ट्यूनमध्ये, पण हिंदी बोललो असतो तर आणि परत देशभरात फेमस झालो असतो. मग हिंदीमध्ये का नाही प्रयत्न केला तसा मीम्स म्हणजे त्या हे करायचा, व्हिडिओ करायचा? नाही, हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतोय आणि बरेच जण मला कायम म्हणतात की आमच्या हिंदी मित्रांना पाठवायचं असतं व्हिडिओ, कर तुझे पाठवता येत नाहीत. पण मला ते असं झालं की मी मूळ माझ्या व्हिडिओचं हे कोल्हापुरी लँग्वेज असल्यामुळं ते मी हिंदीत केले 2-3 प्रयत्न केला तसा. पण मलाच ती मजा येत नव्हती की असं वाटत होतं की अरे नाही, हे जुळत नाहीये, जमत नाहीये उगच काय तर करण्यापेक्षा. पण करायचं नाही असं मी काही ठरवलेलं नाही की बाबा हिंदीत करायचंच नाही आपल्याला, आपण फक्त मराठी करणं, असं काही नाहीये. मराठीत करतोय तसं हिंदीत केलं तर नक्कीच मी जास्त फेमस होईन, जास्त लोकांपर्यंत पोहोचेन. पुढे भविष्यात कधी तशी संधी आली किंवा जर यातनंच आता परत एखादा सीन मी जो घेतलाय परवा अनुष्काचा, तो ज्यावेळी परत घ्यायची वेळ येईल त्यावेळी कदाचित मी हिंदीत करीन. आता युट्यूबला तर बऱ्यापैकी त्यांनी एक डबिंगचा ऑप्शनच दिलाय की तुम्ही हिंदीत पण व्हिडिओ टाकू शकताय, तोच व्हिडिओ मराठीत त्याला ऑडिओ लावून करू शकताय. इन्स्टाला ज्यावेळी तशी ओळख हे येईल ते माझ्यासाठी चांगलीच गोष्ट आहे. आणि आता मगापासून आपल्या चर्चेत जे आले की व्यंगचित्र भाडीपामध्ये झालं किंवा मीम्स आले, मग आता परत AI म्हणून व्हर्जन आलेलं आहे. तसं ग्रीन स्क्रीनवर तुम्ही काम केले, मग आता परत AI आलेलं आहे. AI मध्ये आता एक काहीतरी उगाचच काहीतरी करायला लागलेत, अर्थ नसलेले व्हिडिओ. पण चांगलं असं काहीतरी AI मध्ये तुम्ही आतापर्यंत स्वतः सगळे शिकत आलाय. AI मध्ये तुम्ही वापर करून काय भविष्यात करायचा विचार आहे? एआयचा वापर मी आता सुरू केलेला आहे. तसा AI हे एक टूल आहे, ते तुम्हाला तुमच्या खूप गोष्टी इझी करते. म्हणजे तसा तुम्ही तसं बघितलं पाहिजे. आता जसे आपले व्हिडिओ आपण एआयचे बघतोय बरेच जण, म्हणजे ते काही ते फ्री असल्यामुळे कोण पण काय पण व्हिडिओ करतो. आता मला एआयचा फायदा असा होतो की मला फक्त ग्रीन स्क्रीनवरच शूट करायची गरज नाही. मी आता कुठल्याही प्लेन बॅकग्राऊंडवर इथे शूट केलं की ते मी कट मारून तिथे टाकू शकतोय. अशी एआयने बऱ्याच सोयी दिल्यात. आता पूर्वी मला असं व्हायचं की आता एखाद्या सीन मधला एखादी व्यक्ती काढायचा असेल तर त्याच्या प्रत्येक पर सेकंदची मुवमेंट त्याची कॅप्चर मला करायला लागायची, तसा कट मारायला लागायचा. आता एआय ना नुसतं एका क्लिकवर झाले ते काम. म्हणजे एआय तसं तुम्हाला सोपं करून देते. आता जशी जशी टेक्नॉलॉजी वाढेल तशी तशी सगळ्या गोष्टी सोप्या होत जातील. फक्त आपण त्याचा वापर आपण कसा करणार हे आपल्या हातात आहे. तुम्ही चांगल्या पद्धतीने पण करू शकता, वाईट पण करू शकता. हे सगळं करत असताना वहिनींचा सपोर्ट कसा आणि मित्रमंडळींचा पैपे होण्याचा सपोर्ट, मग अशी तू सांगितलंच की आता आधीचा आणि आता बराच फरक पडलाय. पण घरातल्यांचा हे सगळं करण्यात काय उचापती लावलेस, कामाचं बक्की असं म्हणून कधी टोमणे झालेत, किंवा आता काय वाटते की कशा पद्धतीनं घरातल्यांचं सपोर्ट? नाही, घरातल्यांचं खूपच, म्हणजे पहिल्यापासूनच अगदी मी जेव्हा या फील्डमध्ये यायचं ठरवलं तेव्हापासूनच चांगला सपोर्ट होता त्यांचा. म्हणजे असं नाही झालं की ते फक्त तू जे करतोयस त्यात तुला एक म्हणजे थोडेफार तुझा चरितार्थ चालेल एवढं तू कमवलं पाहिजेस
आणि त्यातून तू चांगला व्यवस्थित राहायला पाहिजे. प्रत्येक घरातल्यांची अपेक्षा एवढीच असते की त्यांचं काय मुलगा वाया गेला जातं कामा नये. जाता कामा नये, फक्त जे करतोयस ते चांगलं करतोयस का नाही बघ, म्हणजे तुला येतंय का, तू व्यवस्थित चाल. कारण एक वेळ अशी होती कोविडच्या काळात, मी म्हटलं तसं मला जॉब होता, मी रेडिओत बरेच वर्ष काम केलं, पण कोविडमध्ये जो जॉब गेल्यानंतर एक मध्ये गॅप पडला जरासा थोड्या महिन्यांचा, की त्यावेळी कामच नव्हतं काय. त्यावेळी मी हे करायचो, हे त्यावेळी काम पण नव्हतं, यात पैसे पण नव्हते. तेव्हा या सुरुवातीला कोण पैसे देतच नव्हते यात. नंतर मग तसं व्हायला लागलं. त्यावेळी पण मला घरातल्याने भरपूर सपोर्ट केला. आणि बायकोचा सपोर्ट म्हणजे मी ऍक्च्युली ती माझ्या आयुष्यात आल्यापासून हे सगळं सुरू झालं. त्याच्या आधी मी हा विचार पण केला नव्हता, कारण तिची बॅकग्राऊंड ऍक्टिंगची असल्यामुळे, ती नाटकाची तिला पार्श्वभूमी आहे, त्यामुळे तिचं काम सुरू असते. तिच्याकडनंच मी जरा 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 बघत शिकत ते जरा यात हे करायला लागलो. आणि ग्रीन स्क्रीन घेण्यापासून ते सगळं तिचा सपोर्टच होता मला, की तू कर, चांगलं करतोस. कारण कसं असतं, एका पॉईंट नंतर लक्षात आलं मला की बाबा मला हे जमतंय. ज्यावेळी मला खरंच मला वाटलं असतं की बाबा मला नाहीये हे, आपल्याला नाही आहे फील्ड, तर मी ते त्याच वेळी सोडलं असतं. पण आपल्याला सुचते. भलेही यात मला यश, आता माझे फॉलोअर कमी आहेत, म्हणजे तुम्ही बऱ्याच जणांना वाटते लोकांना की माझे भरपूर फॉलोअर असतील, माझे जशी ओळखतात मला लोक त्या मानानं, पण तसा आकडा माझा कमी आहे फार. म्हणजे माझ्यापेक्षा माझ्या नंतर सुरू केलेली बरीच जण मी बघितलेत की ती आता त्यांचा चांगला फॉलोअरचा आकडा आहे, हे आहे. तसं बघायला गेलं तर माझं फार कमी आहे. हे करत असताना म्हणजे आता तू बऱ्याच कलाकारांच्या बरोबर ग्रीन स्क्रीनवरती व्हिडिओ करते, कधी कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही का, किंवा आमचं हे घेऊ नकोस, किंवा असं काही आला की रिप्लाय यांच्यावर कशाला तू करायला लागलायस, परवानगी घेतल्यास काय, किंवा असं काय आलाय काय कधी रिप्लाय? नाही, मला म्हणजे त्या कलाकारांचा तरी आतापर्यंत कधी आला नाही. मी मगाशी म्हटलं तसं, कारण मी त्यात त्यांची डिग्निटी सांभाळून करणं हे माझा मूळ प्रेफरन्स असतोय. आणि मी ते कलाकाराबरोबर करत नसते, मी त्या कॅरेक्टर बरोबर करत असतो. उदाहरणार्थ मी अशोक सर न्यू फुलेंचे जे व्हिडिओ केले, न्यू फुले पेक्षा तो राजकारणी जो होता, त्या आता बिनकामाचा नवरा मधलं जे राजकारण्याचं जे कॅरेक्टर आहे, तर त्याच्याबरोबर करतोय. मी जर त्यात पर्सनल करायला गेलो की न्यू भाऊ तुम्हाला बाई वाड्यावर या वगैरे, हे पर्सनल गोष्टी किंवा काय तर त्यात टाकायला गेलो तर ते चुकीचं ठरेल. तर तसं नाही करत मी. त्यामुळे त्या कलाकारांकडून तरी आलं नाही. बाकी कमेंटमध्ये ट्रोल करणारे असतात, ते डीएम करणारे असतात. पण माझं त्या बाबतीत एकच हे आहे की लोक आपल्या इथं सचिन तेंडुलकरला बॅटिंग शिकवणारे लोक आहेत. आपण तर फारच लहान आहे त्या मानून. त्यामुळे ते पॉझिटिव्हली घ्यायचं. कारण असा कुठलाच कंटेंट नाही, असा कुठलाच हे नाही की जे जगाला आवडेल. आता हे सोशल मीडिया आल्यापासून तर प्रत्येकाला आवाज आलाय, प्रत्येक जण आपली बाजू मांडतोय. आता आपली बाजू स्वतः तर मांडतोय आणि फेक अकाउंटच्या माध्यमातून मांडतोय. त्यामुळे कुणाला आता सगळेच जर डोक्यात विचार करायला लागलो तर आपण काहीच बनवू शकणार नाही. त्यामुळे आपण बनवून राहायचं. जोपर्यंत आता माझे व्हिडिओ मला ज्यावेळी जोपर्यंत आवडत नाही, मला जोपर्यंत क्लिक होत नाही तोपर्यंत मी पोस्ट करत नाही. म्हणजे सुचले असते 10 व्हिडिओ, त्यातला एका दुसरा करायचा. आणि जर मला ते वाटते की, आणि त्या एकदा अपलोड केला, आता तर असं झालं की मी अपलोड केल्यानंतर त्यात बघत पण नाही, बाबा झालं आता त्याचं व्ह्यू द्या, ते त्याच्या ह्यानं जाईल, त्याच्यावर डिपेंड नाही राहिलं पाहिजे. असं काम चालू आहे सध्या. बरं, आम्हाला जे प्रश्न अपेक्षित होते ते सगळे विचारले आणि त्याची अपेक्षित उत्तरं सुद्धा तुमच्याकडून आलेली आहेत. त्यामुळं आमच्या या कॉफी विथ इन्फ्लुएन्सर या कार्यक्रमामध्ये आपण आलात, आपलं सहभाग दाखवलात, त्याबद्दल तुमचा आभार. हे होते आपले कोल्हापूरचे पाटलाचं पोर म्हणजे सुमित पाटील यांनी आपण आज यांची मुलाखत घेतलेली आहे. अशाच आपल्या आवडत्या लोकांच्या इन्फ्लुएन्सर सोबत गप्पा मारण्यासाठी आमच्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार, मी सुमित पाटील. आत्ताच मी कॉफी विथ इन्फ्लुएन्सर मध्ये हर्षल दादांसोबत खूप भारी गप्पा मारल्या. म्हणजे मला सुद्धा बऱ्याच गोष्टी शेअर करता आल्या. त्यांचे प्रश्न सुद्धा खूप इंटरेस्टिंग होते. त्याची मला उत्तरं देता आली. मला लोकांपर्यंत माझं म्हणणं मांडता आलं. तुम्हालाही कॉफी विथ इन्फ्लुएन्सरचे असे अनेक भाग बघायचे असतील तर खाली दिलेल्या लिंकवर नक्की क्लिक करा आणि कॉफी विथ इन्फ्लुएन्सरला सपोर्ट करा. धन्यवाद.